विधान परिषद में सभापति नीलम गोरे द्वारा पक्षपात किए जाने के आरोप को लेकर भाजपा नेता एवं विधायक प्रवीण दरेकर ने अपनी बात रखी है और कहा है कि मामले पर सुषमा अंधारे को माफी मांगनी चाहिए। अलीकडच्या काळात बेतालपणे वक्तव्य करून या सभागृहाचा विधिमंडळाचा जे सार्वभौम सभागृह आहे त्याचा अपमान केला जातोय। विधान परिषदे वरिष्ठांचं सभागृह आहे, सभापती नीलम गोरे त्या ठिकाणी आहेत। प्रश्न कोण व्यक्तीचा नसून सभापती पदाचा आहे। त्यांनी बोलताना सांगितलं की रवींद्र धंगेकर यांना सभापतींनी बोलायला दिलं नाही। मुळात त्या ठिकाणी त्यांचं अज्ञान उघड झालं। रवींद्र धंगेकर विधानसभेचे सदस्य आहेत, तिथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। मुळात नीलम गोरेंचा तिकडे प्रश्न उद्भवत नाही, परंतु त्यांनी पक्षपातीपणाचा आरोप सभापती नीलम गोरेंवर त्या ठिकाणी लावला। राजकीय टीका होत असतात, सरकारवर टीका होत असतात, परंतु विधिमंडळाच्या सभापतींवर ते सुद्धा संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना होणं हे सभागृहाला मान्य नाही। या संदर्भात मी सभापतींकडे हक्कभंग सुषमा अंधारेंच्या विरोधात आणण्याची मागणी केली। तपशीलवार यावर सभागृहात सर्व सभागृहाच्या सार्वभौमत्वावर आणि गनिमेवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि गंभीर बाब असल्याचं सभागृहात एकमत झालं आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करत हे सरकार गंभीरपणे घेईल आणि या संदर्भामध्ये जर 8 दिवसामध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागितली नाही, दिलगिरी सभापतींची सभागृहाची व्यक्त केली नाही, तर हक्कभंग दाखल करून घेऊ अशा प्रकारची त्या ठिकाणची ग्वाही आश्वासन सुद्धा सभापतींनी दिलेलं आहे। आणि विधिमंडळाच्या एकंदरच बाहेर अशा प्रकारच्या अपमानाच्या किंवा अवमानाच्या गोष्टी केल्या जातात, त्यासाठी सर्वांसाठी एक व्यापक आचारसंहिता विधिमंडळाने करावी अशी चर्चा झाली। त्यावरही एकमत होत विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून एकत्रित बैठक घेऊन अशा प्रकारच्या आचारसंहितेच्या बाबतीत समिती गठीत केली जाईल असंही सभापतींनी सांगितलं।